ज्या शहराची ओळख एकेकाळी पर्वतांच्या शीतल छायेतील नंदनवन म्हणून होती, आज त्याच शहरावर भयानक संकट आलंय. आपण विचारतो ना, तिसरं महायुद्ध पाण्यावर का होईल? तर इराणची राजधानी तेहरान हे त्याच प्रश्नाचं क्रूर उत्तर आहे. कारण या महानगराकडे आता फक्त 15 दिवसाचं पाणी शिल्लक आहे. इराण सध्या सर्वात मोठ्या दुष्काळाशी झुंजतोय. 1 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराला पाणी पुरवणाऱ्या अमीर कबीर धरणात आज केवळ 8% पाणी उरलंय. म्हणजे अवघ्या 2 आठवड्यांचा साठा. जिथे गेल्या वर्षी 86 दशलक्ष घनमीटर पाणी होतं, तिथे आज फक्त 14 दशलक्ष उरलंय. अल्बोर्ज पर्वतरांगांच्या पाण्यावर पोचलेल्या गेलेल्या तेहरानमध्ये पर्जन्यवृष्टीत 100% घट झाली. नद्या कोरड्या पडल्यात आणि प्रशासनानं पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परिस्थिती भीषण आहे. आज इराण तहानलाय, उद्या कोणता देश असेल हे सांगता येत नाही. हे फक्त एका देशाचं संकट नाही आहे. हे संकट उद्या तुमच्या आमच्या दारावर येऊन उभं राहू शकतं. पाणी हे केवळ एक साधन नाही, ते आपल्या अस्तित्वाचा शेवटचा श्वास आहे. हे लक्षात ठेवायला हवं.